आपल्या समोर अजू 11 श्रीवर्धन अर्थात सनीबाई श्रीवर्धन, दुसऱ्या बाजूला मायरा 11. दोन बॅटर मैदानात पाहायला मिळतात. रहित चिविलकर नॉन स्ट्राईकला, रिहान राजपूरकर गोलंदाजी मार्कला, श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकी मुरझुक. महत्वाचा मॅच. या मॅचवर तमाम श्रीवर्धन वासियांची नजर राहणार आहे. अजू 11 श्रीवर्धन आणि यूट्यूबला जे आमचे प्रेक्षक जुडतात ना, त्यांच्याकडूनही पारितोषिकांचा भडमार आलाय. जीपे करतात म्हणून सांगितलं जाते, पण विनंती असेल त्यांना की जीपे केलाय तर त्याचा फोटो स्क्रीनशॉट पाठवा आमच्या यूट्यूबवर व्हॉट्सअप ग्रुपला. लगेच आम्ही त्यांची अनाउन्समेंट नक्की करू. तर मोहम्मद इरफान राठविलकर यांच्याकडून पहिल्या सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच नदीम धायरेकर यांना 500 रुपयाचं पारितोषिक जीपे केले जाईल. टाइम स्टार्ट नाव. पहिला बॉल भन्नाट वेग. 4:20 एक्झॅक्ट पहिला बॉल पडला, हे लक्षात घ्या दोन्ही टीम. आणि मग पेनल्टी दिली तर कुणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, आयोजकांची सूचना आहे. रहित चिविलकर पहिला बॉल डॉट खेळलाय. मुस्तकी मुरझुक वेगवान गोलंदाज, राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनी पुढचा बॉल, पहिला षटक पॉवर प्लेचं. आकुट टप्प्याचा बॅटची बाहेरची कडा घेतली. फैजानच्या डोक्याच्या वरून फाईन लेग, लॉंग लेग एरियामध्ये वन बाउन्स सीमारेषा पार. सेमीफायनल दुसरा पहिला चौकार रहित चिविलकरच्या बॅटमधून. इज ऑन फायर. सुरुवात चांगली केली. पहिला बॉल डॉट आला होता मुस्तकीमचा. रहित सुद्धा म्हटला झुके का नाही साला, फायर रूम आहे. चौकार टोकला त्यांनी. चांगली फलंदाजी रहितची. पुढचा बॉल मुस्तकीम. रनअप मध्ये थोडा बिघाड. पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतील मुस्तकीम. पंच मृत घोषित करतात या बॉलला. मुस्तकीम रईसाठी पुढचा बॉल. बॅटची काढा घेतले, फटका बसलाय चेंडूच्या खाली. दानियाल आराई चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का इथे मायरा 11 संघाला. सेमीफायनल 1 काय गोलंदाजी केली होती काही साठविलकर यांनी, पण त्याच्यावर पाणी फिरवलं बाकीच्या फलंदाजांनी. मुसेफनी धावा केल्या, फर्रांनी धावा केल्या, पण मागच्या खेळाडूंनी धावा बंद केल्या आणि रोख लावला नदीम धायरेकरनी. कमालीची गोलंदाजी. मुहीब न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकाला. सहा षटकांचा मॅच पाहतो. याचं सर्व श्रेय सेमीफायनल पहिला 5 षटकांचा, दुसरा सेमीफायनल 6 षटकाचा. मला आठवत नाही की गेले कित्येक वर्ष की 6 षटकांचा सेमीफायनल कुठल्या मैदानात झालाय. आणि हे सगळं शक्य करून दाखवले ते राजू नाईक मुसेफ बंदरकर यांच्या आयोजनात, अमीर साठविलकर यांच्या आयोजनात, फ्रेंड्स ग्रुप गोंडघर पर्व दुसऱ्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय 6 षटकांचा सेमीफायनल. हा परफेक्ट यॉर्कर. स्वागत केलंय मुहीबचं या यॉर्करनी. विकेट कीपर साबिर शेख. मुहीब यांना खुशखबर आहे. 3 षटकार तर त्यांनी लगातार ठोकले. 200 रुपयाचं पारितोषिक त्यांचे मित्र जासिम अर्णेकर यांच्याकडून. मुस्तकीम. मुहीबसाठी वेग भन्नाट आहे. श्रीवर्धन एक्सप्रेस आज वेगळ्याच रंगात आहे. आहा, वेग काय आहे पहा. टप्पा पडल्या.
चेंडू वेगाने निघून गेला विकेट किपर साबिर शेखच्या हातात. रफ्तारचा राजा, रफ्तारचा सौदागर श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकीम मुर्झुक आज आल्यापासून एक वेगळाच ॲटिट्यूड त्याचा दिसतोय, एक वेगळाच एक्सप्रेशन त्याचं मैदानात दिसते. आणि मला वाटतं या सेमी फायनल साठी खाली द्रोगे सुद्धा दिसत आहेत. गली रिझन मध्ये इन ऍक्शन तेही दिसतील गोलंदाजीसाठी. 6 षटकांचा मॅच. आडव्या पट्ट्यात खेळला, स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात सामित, चांगलं क्षेत्ररक्षण. मिड विकेट वरून वाईडिश लॉंगॉनला लवकर वेगाने आले. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेर 1 विकेटच्या बदल्यात मायरा 11 5 धावांवर. गोलंदाजी काय केले मुस्तकीमनी. तुम्ही कितीही वेळ मीटिंग साठी घ्या, इथे मात्र टायमिंग स्टार्ट आहे. पहिलं षटक एक्झॅक्ट 5 मिनिटात संपलंय. 30 मिनिटात तुम्हाला इनिंग संपवायची आहे. 26व्या मिनिटाला 6वं षटक सुरूच व्हायला पाहिजे. जर झालं नाही तर पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये येईल. शेब ठाणगे दुसरं षटक घेऊन दोन पॉवर प्ले मिळतील. बॅटिंग पॉवर प्ले असेल 4थ्या षटकापर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे, नाही तर 5वं षटक हे डायरेक्ट पॉवर प्ले असेल. 4 षटकापर्यंत तुम्ही कुठल्याही षटकात पॉवर प्ले घेऊ शकता. दुसरं षटक शोएब मुहीब साडी, रिहान नॉन स्ट्राईकलाच आहेत. हो खराब गोलंदाजी शोएबची. वेस्ट लाईनच्या वरचा नो बॉल. ही धावा येत नव्हत्या, ती कोंडी फोडली मुहीबनी. इथे आलाय सत्ता. आता मात्र या मॅचची सत्ता पालट होईल का या षटकाराने. 7 धावा आल्यात. पुढचा बॉल ही फ्री हिट. धावा संख्या 12. शेप खराब सुरुवात. पहिलं षटक काय हाताळलं होतं मुस्तकीम यांनी. पाच धावा अवघ्या दिल्या होत्या पहिल्याच. कुठलाही बॉल न टाकता शेब 7 धावा खर्ची केल्यात. फ्री हिटचा बॉल ही आहे. मोहिब रिहानकडे चर्चा करतात. रिहान राजपूरकर नॉन स्ट्राईकला पाहतात. एकही बॉल फेस करण्याची संधी त्यांना मिळाली नाहीये. रहीच्या साथीने इनिंगची सुरुवात केली होती. फ्री हिट हाई फेकून टाकलाय. चपराक लगावले. एक बॉल मध्येच आल्या तब्बल 13 धावा. खराब गोलंदाजी शेप टाणगेची. मुस्तकीम प्रचंड नाराज. चर्चा करतात शेप बरोबर कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. क्लास घेतली जाते मुस्तकीम कडून शेपची. तिसरा षटकार आला तर जासी मरणेकर यांच्याकडून पारितोषिक आहे. जीपे उघडून ठेवले जासीम यांनी. पारितोषिक नक्की आहे. मोहिबला कॉन्फिडन्स आहे. तिसरा बॉल येईल. हो 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 ऑफ कटर होता. विकेट किपिंगलाही बदलाव पाहायला मिळाला. मुस्तकीम स्वतः आले. ऑफ कटर चांगला होता. बीट केलं पॅड आणि बॅट मधून हा बॉल निर्धाव काढला. फ्रीटच्या बॉलला मोठा फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल हाही फटका चांगला आहे. अरबाज पोहोचतील का कॅच पर्यंत. हो जाकीर सरकोत आणि अरबाज ठाणगे एकमेकाला तू घे. पहिले आप मध्ये गाडी निघून गेली. वन बाउंड सीमा पार. चेंडू फरार चौकार.
4 धावा आल्यात. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचा झेल नक्की होता, कारण झाकीर तिथे आहेत. अरबाज असे क्षेत्ररक्षक आहेत. श्रीवर्धनचा सगळ्यात सेफ क्षेत्ररक्षक म्हणून अरबाजकडे पाहिलेलं जातं. याच मैदानात सेमीफायनलचा षटकार त्याने अडवला होता आणि मेन ऑफ द मॅचचा किताबी पटकावला होता अरबाजनी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. पण यावेळेस चूक घडली. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर. हात चेंडू कदाचित मुस्तकीम मगाचपासून सांगत होते शेबला. धावसंख्या 22. दुसऱ्या सेमीफायनलचा थरार पाहतोय आपण वडवली पाड्याच्या या गुलामभाई पेशमाम मैदानात. फ्रेंड्स ग्रुप गोंडगर पर्वत दुसरं जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर ही स्पर्धा पाहतोय. कॅमेरामॅन सनीगिरी यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल शेब मुहीब साडी. फुल टॉस होता उजव्या अटीच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलाय. सगळं चित्र शेवट दुसऱ्या षटकात पाहायला मिळाले. धावसंख्या 23. वाईड आले. शेब आणखीन एक. वाह, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार मुहीबच्या बॅट मधून. एकोणतीस धावा. शेवटचा बॉल. खूप मोठं षटक. 5 धावा फक्त पहिल्या षटकात आल्या होत्या. या षटकात 24 आल्यात. नशीब खराब. मराठीत म्हण आहे, घर फिरले का घराचे वासे फिरतात. इथे तीच परिस्थिती. बॅटकट हा चौकार येतोय मुहीबला. आणखीन एक 4 धावा. धावसंख्या 33. मुहीब पोचले 10 बॉल 27 आणि चौकार आला होता फक्त रईच्या बॅटमधून. आणि 2 षटकानंतर बॉल द्या, बॉल प्रोव्हाइड करा मैदानात. रेहानला स्ट्राईक मिळते. बॉल द्या, बॉल प्रोव्हाइड करा अंपायरला. राजूभाई बॉल प्रोव्हाइड करा. खालीद रोगे येत आहेत आता षटकासाठी. तिसरं षटक घेऊन वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक. कुठेतरी शेबच्या मकडे जाण्याचा निर्णय आता अजू 11 श्रीवर्धनला अंगलट आलाय. 27 धावा खर्च केल्या शेब ठाणगेनी. सेमीफायनलचा महत्वाचा मॅचला 28. 5 धावा फक्त दिल्या होत्या मुस्तकीमनी. खालिद बॅटिंग पॉवर प्ले घेतले. पंचांचा निर्णय येतोय आमच्याकडे. उबेद बालदार पंच यांच्याकडून निर्णय येतोय बॅटिंग पॉवर प्लेचा. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मिळतील. शेब ठाणगे वाईडिश लॉंग ऑफला आहेत. मिड विकेटला सुफियान रोगे, सामित ठाणगे आपल्याला दिसत आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने जवळजवळ खालिदला त्यासाठी ठेवलं होतं. बॅटिंग पॉवर प्ले जेव्हा घेतील तेव्हा खालिदकडे जातील. लगातार मुस्तकीमनी हे षटक टाकलं असतं तोही निर्णय, पण श्रीवर्धनचा वेगळा निर्णय पाहायला मिळाला. पण पॉवर प्लेचं षटक मुस्तकीम खूप चांगलं हाताळतात. खालिद हा लोअर फुल टॉस कनेक्ट झाला नाही. चांगलं क्षेत्ररक्षक सामितचं फेकी पहा. वाह, काय जबरदस्त फेक आहे. काय खांदे आहेत सामितचे. एक सिंगल. बुलेट थ्रो पाहायला मिळाला सामित कडून.
स्ट्राईक मुहीबकडे येते. मुहीब 10 बॉल 27 वर खेळतात. कमालीची फलंदाजी केली सेमी फायनल मध्ये. हो स्लोवर वन होता. काय ड्रामा घडलाय मैदानात. मुहीबचं लक्ष नव्हतं. फेकी केले. रनआउटचा अपील केलाय. पंचांकडून मात्र नॉट आउट दिले. नो बॉल आहेच. प्लस 1 धाव. सगळं काही घडलंय या बॉलवर. फ्री हिटचा बॉल आहे. यस, पाचचा निर्णय आलाय. फ्री हिट. खालीद. फ्री हिटचा बॉल खोलवर डप्प्याचा खोदून काढलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. धनुष्यबाणातून निघालेला हा बाण सरळ 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार आलाय. चौकारणी धावसंख्या पुढे सरकली 40. फुल टॉस. फुल टोल. स्टँड अँड डिलिव्हर. डिस्पॅच केले बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये. रिहान राजपूरकरच्या बॅट मधून या मॅचचा पहिला षटकार. पहिला आहे. काही अजून बाकी आहेत. मायरा 11चे सर्व समर्थक वाट पाहत आहेत. सेमीफायनल 2. 46 धावा. फुल टोल. फुल टॉस. लागोपाठचा अप्रतिम षटकार. 6-6-6. अर्धशतक पूर्ण होते. 2.4 मध्येच 52 धावा. मायरा 11 प्रथम फलंदाजी करताना. कारण पहिला सेमीफायनल पाहिला आपण तर 75 धावा 77 धावाची झाल्या नाही. तो मॅच 5 षटकांचा होता. हा मॅच 6 षटकांचा आहे. 3 ओव्हर कंप्लीट झाले नाहीत आणि 52 आल्यात. लक्षात घ्या अजू 11 श्रीवर्धन, आपला टायमिंग सुरू आहे. स्टॉपवॉच ही लक्षात ठेवा. कारण 26व्या मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरूच व्हायला पाहिजे. नाही तर पेनल्टीच्या रूपात एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत येईल. खालिद रियानसाठी यावेळेस चांगला बॉल. उजव्या अटीच्या बाहेर क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. शेफ चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 54. 15 मिनिटात हे षटक संपलं पाहिजे होतं. 15 मिनिटं उलटून गेलीत आमचे स्टॉप वॉचर सांगतात युवराज. त्यामुळे पुढच्या ओव्हरमध्ये टाइम कव्हर करावा लागेल श्रीवर्धनला. हा चांगली गोलंदाजी. जोरदार अपील. डॉट बॉल. षटक संपतंय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 54 धावा. स्पीडअप द्यावा लागेल श्रीवर्धनला कारण वेळेची बंधनं आहेत.
स्टॉपवॉच आता स्टॉप झालाय कारण मैदानात आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय. पंखा पाहिजे पंख्याचा आवाज ते माहिती. पुस्तकी मुरझुक श्रीवर्धन एक्सप्रेस आपल्या कोट्यातील शेवटचं षटक घेऊन हा चांगली गोलंदाजी जोरदार अपील विकेटच्या समोर पकडलंय मुहिबला. ही आहे श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकी मुरझुक कमालीचं कमबॅक. श्रीवर्धन वासियांना अर्थात श्रीवर्धनकरांना अपेक्षा मुस्तकीम कडून आहे. कमबॅक करून देऊ शकतात या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलला विकेट घेतला आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये. 28 धावांवर मला वाटतं मुहीब बाद झालेत. कमालीची इनिंग मॅच विनिंग पारी मुहीब कडून पाहायला मिळाली मायरा 11 साठी. रिप्ले मध्ये आपण पाहतोय इम्रान आलेत न्यू बॅटर. विकेटच्या समोर पकडले फ्रंट ऑफ द विकेट मुस्तकीमची खासियत आहे. काही काही गणित रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर. 54 धावा चौथ्या षटकातील पहिला बॉल आपण पाहतोय. विकेट गेले. आता न्यू बॅटर आलेत इम्रान डावरे डावखुरे बॅटर. डावखुऱ्या बॅटरला मराठीत डावऱ्या पण म्हणतात त्यामुळे डावरे इम्रान डावरे आता डावखुरे बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. कमालीचा बॅटर आहे. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळले. मुस्तकीम पुढचा बॉल इम्रानसाठी. हा इथे रनअपमध्ये काहीतरी बिघाड क्षेत्ररक्षकाचं कदाचित लक्ष नाही असं वाटणे. स्क्वेअर ऑफ द विकेट एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. काय प्लॅनिंग आखली मुस्तकीमनी इम्रानच्या विरोधात. मिड विकेट लॉंग ऑनला असं क्षेत्ररक्षण फैलावलंय. खोला टप्प्याचा स्ट्रोक चांगला आहे पण सामी टांडगे आहे तिथे लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. परफेक्ट यॉर्करनी स्वागत केलं पण तोही बॉल खोदून काढला होता इम्राननी. डावखुरे आई बॅटरची सध्या धमाल आहे. टेनिस क्रिकेट विश्वात सध्या नाव चर्चेत आहे हा संघ. राईट मोर द विकेट. दिशा बदलली आपल्या गोलंदाजीची. रिहानसाठी राईट मोर द विकेट येतात. इम्रानसाठी राईट राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. चला श्रीवर्धन फक्त स्पीडअप घ्या आयोजकांची सूचना आहे ते कारण तुमचा टाइम स्टार्ट आहे. हा खोलो टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे शुएब टांडगे. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल एक सिंगल. चांगली गोलंदाजी मुस्तकीमची. पहा जे धरण फुटलं होतं धावांचं दुसऱ्या षटकात तब्बल 27-28 धावा आल्या होत्या. त्यानंतर इथं धरणाला बांध घातला. खाली रोगेच्याही षटकात धावा आल्या पण मुस्तकीम जेव्हा जेव्हा आलेत पहिल्या षटकात 5 दिल्या. या षटकात पहिल्याच बॉलला विकेट घेतला आणि मागच्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल दिलेत. अर्थात आतापर्यंत 9 बॉल टाकले त्यांनी फक्त 7 धावा दिल्यात. आहा पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. हो बोट आसमानाकडे. विकेटच्या समोर पकडले इम्रानला. इम्रान डावरे बाद. इम्रान चौकशी करतात रिहानकडे की हो मी विकेटच्या समोर होतो का. रिहानने सुद्धा दुजोरा दिला की यस फ्रंट ऑफ द विकेट. 2 बॅटर पग बाधा लेग बिफोर माघारी पाठवलं. ही आहे श्रीवर्धन एक्सप्रेस आज रुळावर आहे. कमाल वेगाने गोलंदाजीही करते.
सैमान खान आलेत. सैमान खाननी या स्पर्धेत मायरा 11ला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवलंय. ऐन मोक्याच्या क्षणाला कमालीची कामगिरी. सध्या चांगल्या फॉर्मात आहे. जेव्हा जेव्हा श्रीहांनी त्याला बोलवलंय संकट मोचक तारणार ठरलाय सैमान खान. याही मॅचमध्ये त्याला ते करून दाखवावं लागेल. मुस्तकीम चांगली गोलंदाजी मुस्तकीमची. काय कमालीची गोलंदाजी आज श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकीम उर्जुकची पाहायला मिळते. आवाज लयच कमी केला हो दादा. आवाज करा ओरडायला होते हो दादा. आवाज करा ओरडायला होते हो. अब तक 56 चौथा षटक सुरू आहे. थँक्यू डीजे. मुस्तकीम सैमानसाठी पुढचा बॉल. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये. चेंडूनी चकवलं इथे दानियालला. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. मुस्तकीम तक्रार तरी कुणाकडे करणार. खराब क्षेत्ररक्षण. बॉल फिरणार हे लक्षात यायला पाहिजे. प्रचंड नाराजी मुस्तकीमची मैदानात आपल्याला पाहायला मिळते. दानियाल बॉलकडे पाहत राहिले. प्रचंड नाराज आहेत मुस्तकीम कारण मेहनत केली होती. या मेहनतीवर शेवटच्या बॉलनी फिरलं पाणी. धावा आल्या 4. 2 षटकात 11 धावा देऊन 3 विकेट घेतलेत मुस्तकीम उर्जुक. श्रीवर्धन एक्सप्रेस आज जबरदस्त फॉर्मात. साठ धावा. 5वं षटक फैजान. 15च्या सरासरीने धावा आल्यात. 4 षटकात. एकाच षटकात आल्या होत्या 27, 28. पहिल्या षटकात 5. त्यानंतर आल्या होत्या 21 खालीच्या 3ऱ्या षटकात. 4थ्या षटकात मुस्तकीमने पुन्हा रोक लावला या फुटलेल्या धरणाला. बांध घातला. 6 धावा अवघ्या दिल्या. ती पण शेवटच्या बॉलला गेला चौकार. फैजान आलेत. रियान राजपूरकर आहेत स्ट्राईकला. स्लोवर 1 लेग कटर होता इथे. झाकीर सरकोत फंबल होते. सिंगल ची डबल मध्ये कन्वर्ट करताना. 3 मिनिटात खुशखबर आहे. षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला. शकील जमरूद खान यांच्याकडून पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 100. इथे आलाय चौकार. आलाय चौकार. धावसंख्या 66. फैजान रियानसाठी. हा परफेक्ट यॉर्कर. चांगली गोलंदाजी फैजानची. चेंडू थांबवले आपल्या फॉलो थ्रू मध्ये. मेहनत करतात फैजान सुद्धा. धावसंख्या 66. 600+ प्रेक्षक आमच्या सोबत जुळलेत. स्टॉप वॉच थांबला जाईल कारण बॅट चेंज केली जाते. ते बॅटची मागणी मैदानात रिहान राजपूरकर साठी. अडीच मिनिट. फैजान रिहानसाठी. बॅट बदलला. नशीब बदललंय. आला या षटकार.
आणि पारितोषिकही मिळते. शकील जमरूद खान यांच्याकडून विशेष पुरस्कार या षटकाराला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. इथून पुढे प्रत्येक षटकारासाठी असेल. शकीलबाई यांच्याकडून रिहान राजपूरकर सगळ्या बॅटरसाठी आणखीन एक बिग हिट. चेंडू हवेत आहे हो, झेल सुटलाय सुफियान कडून. बाउंड्री लाईनला पडलाय हा स्ट्रोक. षटकार. ही चूक मोठी आहे सुफियान कडून. रॉकी कडून ही चूक. मैदानात चुकीला माफी नाही. धावसंख्या 78 78. अफान दलवी यांचं विशेष कौतुक. या संपूर्ण स्पर्धेत आमचे बॉल बॉयचं काम केलं अफान यांनी. एकही बॉल हरवला नाही या मैदानात, कारण अफान नाईक आहेत. बॉल बॉय जबरदस्त काम. 4 दिवस प्रचंड मेहनत, त्याचंही कौतुक. फैजान हलक्या बॅटने खेळून काढले. रियाननी पाहिलं, स्कोर विचारलास. 78 झाले. त्यानंतर घेतली सिंगल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. धावसंख्या 79. शेवटचं षटक येणे बाकी. एक्झॅक्ट 25 मिनिटात 5 षटकं झालीत. पहा, 26वा मिनिट सुरू होते. 26वा मिनिट संपायच्या आत पहिला बॉल प्रोसीड व्हायला पाहिजे अशी आयोजकांची सूचना, नाही तर पेनल्टी येईल. टाइम जो सांगितला त्याला पहिला बॉल पडला असेल, पण मधी वेळ जातो त्याला वॉच स्टॉप केली जाते. आणि आम्ही इथे जे टाइम लावलाय आणि कॉमेंटेटर हे कुणाच्याही बाजून नाही. फटका चांगला आहे. हो, खराब क्षेत्ररक्षण फैजानचं, पण चांगलं कमबॅक शेफ ठाणगेचं. मध्ये बॅट चेंज झाला, विकेट जातात, पुन्हा ड्रिंक्स ब्रेक होतो. हा सगळा टाइम काउंट केला जात नाही. हे सोपं गणित आहे, प्लीज लक्षात घ्या. सुफियान रियान राजपूरकर साठी धावसंख्या 81. फटका मोठा आहे. हा आजच्या या स्पर्धेतील सगळ्यात लांबचा षटकार. हायवेला बॉल गेलाय, पहा, हायवेच्या पार षटकार. नाव आहे रियान राजपूरकर. या मैदानातला हा सगळ्यात लांब षटकारचा रेकॉर्ड हिराचंद्र गुणाजी, अर्थात सरळ रस्त्यावर मारलाय संघर्ष दिघीच्या. 3रा षटकार आलाय. याही वेळेस रिहानचाही तितकाच लांबचा षटकार पाहायला मिळाला. आणखीन एक बिग हिट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फक्त दर्शक. चेंडू सीमारेषा पार. प्राईज लागल्यापासून हा 4था षटकार. जबरदस्त फटकेबाजी. 93. 3 गड्याच्या बदल्यात. सनी गिरी मुख्य कॅमेरामॅन. 93 वर 3 चेंडू शिल्लक आहेत. शतक होईल या. थँक्यू रोहन मस्कर, त्यांची कमेंट आम्हाला पास झाली. फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक मुस्तकीम स्वतः चेंडूच्या खाली, चेंडू धरणीला दान. आज सगळं विपरीत घडते श्रीवर्धनला, आणि सगळं कसं अलबेल आहे ते मायरा 11 साठी. 2 धावा धावल्या. धावसंख्या 95. 2 चेंडू बाकी. सेंचुरी होईल. आणि रिहानचं अर्धशतकही कंप्लीट झाले. 17 बॉल 55. जबरदस्त फलंदाजी.
रिहान यावेळेस कमबॅक सुफियान रॉकीचा चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 95 झाल्यात. रिहान राजपूरकर 18 बॉल 55 वर नाबाद आहेत. षटकार आला तर 101 धावा होतील. 102 श्रीवर्धनला कराव्या लागतील. विकेट डॉट बॉल आला तर 96 धावांचं लक्ष राहील. शेवटचा बॉल, फटका चांगला, ओव्हर कव्हर. हो षटकार, सेंचुरी पूर्ण. रियान बॅट 101, स्वतःची धावसंख्या 61. कॅमेरामॅन कडे बॅट. रियान वेल प्लेड. 19 बॉल 61, 7 षटकार 2 चौकार. स्क्रीनवर आपण पाहतोय रिहान राजपूरकरला. ₹500 पारितोषिक आले रियानला या 5 षटकाराला. जबरदस्त फलंदाजी. आणि जे पाठीराखे असतात ना, ते पैसे तुम्हाला त्यासाठी लावतात की तुम्ही जिंकले पाहिजे, फक्त चांगलं काम करा. ते तर देण्यासाठीच तयार असतात. काय फलंदाजी केले रिहान राजपूरकर, अफलातून फलंदाजी. दोन षटकात मुस्तकीमने 11 धावा दिल्या. एक षटकात शोएबनी 27, खालिदनी दिले 21, फैजाननी दिल्या एका षटकात 19, सुफियाननी दिल्या एका षटकात 22. टोटल झाली 101. 102 चं लक्ष. इफ्राज, क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एक डाव संपलाय, दुसरा डाव अजून बाकी आहे. म्हणून पहिल्या डावात काही प्रेडिक्शन तुम्ही करू शकत नाही. 434 केल्या होत्या ऑस्ट्रेलियाने. कुणी स्वप्नातही वाटलं नव्हतं की साऊथ आफ्रिका चेस करेल, आणि तो सुद्धा रेकॉर्ड झालाय. 434. 2001 ची नॅटवेस्ट सिरीज पहा तुम्ही. मोहम्मद कैफ, युवराज सिंग. वाटलं नव्हतं इंग्लंड बरोबर चेस होतील, त्याही झाल्यात. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलीही धावा सेफ नाही आहेत. आकिब, काय विचार आहे तुमचा? नक्की, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट आणि प्रत्येक वेळेस आपल्याला अविश्वसनीय दिले. आपण जे बोलतो त्याच्या विपरीत क्रिकेटने दिले आपल्याला. आपण जी अपेक्षा करत नाही त्या अपेक्षेच्या पलीकडे क्रिकेटने आपल्याला दिले. प्रत्येक मॅच मध्ये, दर मॅच, दर बॉल, नवीन दिवस, नवीन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. सहा षटकांचा मॅच आहे. फ्रेंड्स ग्रुप गोंडकरलाही धन्यवाद द्यावे लागतील. गेले कित्येक वर्ष झालीत, आठवत नाहीये की 6 षटकांचा सेमीफायनल. पण इथे पहिला सेमीफायनल 5 षटकांचा, हा दुसरा सेमीफायनल 6 षटकांचा. फायनल बाकी आहे आणि 30 मिनिटं तुम्हाला दिली जातात. अरबाज आणि साबिर शेख. अरबाज ठाणगेवर मुख्य जबाबदारी असेल. साबिर शेख कॅप्टन. फलंदाजी डीप आहे. जर आपण पाहिलं तर अजू 11 श्रीवर्धन, सनीबाई श्रीवर्धन. पण सध्या बॉल पाहिजे अजून. एक रोल बॉल द्या. फेका फेका दो, दे दे.
चला राजू नाईक कृपया बॉल प्रोव्हाइड करा मैदानात. मुसे बंदरकर मुख्य आयोजक. सनी गिरी. चला पहा मॅच थांबलाय. मुख्य आयोजक बरोबर आहे. ऍपल कट कर तू झाली का नाही का ऍपल आहे. पहिला बॉल फेकला अरबाज तांडगेने. वाघाची दहाड, चेंडू सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त फटकेबाजी, टीट फॉर टॅट. सुरुवात झाली इथे दुसऱ्या इनिंगला. आणखीन एक बॅक टू बॅक दुसऱ्या मोहिबवर हल्ला अरबाज टांडगेचा. पण पहिल्या सेमीफायनलला धावा चेस झाल्या नाहीत 5 षटकात. इथे चेस करून दाखवतील का अजू 11 श्रीवर्धन. अरबाज टांडगे एक वेगळ्याच मूड मध्ये आज आलाय फलंदाजीसाठी आणि सध्या तो 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकाला खेळतोय. पण आज प्रारंभिक आला आणि स्ट्राइक पण घेतले. जबरदस्त सुरुवात. पुढचा बॉल फुल टॉस. हो बॅट इथे पहा नाराज आहे अरबाज. फुल टॉस होता.
आणि क्रिकेटरला सगळ्यात काय प्रिय असेल ना बॅटरला तर त्याची बॅट. सनत जयसूर्याला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, जर घराला आग लागलीच, काही अशी विपरीत परिस्थिती आली तर तुम्ही कुठली वस्तू वाचवाल घरातली, तर सनत जयसूर्याने सांगितली होती, मी माझ्यापेक्षा पहिले बॅटला वाचवीन, कारण तिने मला दिले सगळं आयुष्य. त्यामुळे इथे बॅट किती प्रिय असते ही लक्षात येईल. अरबाज नाराज आहेत प्रचंड, कारण त्यांचा बॅट तुटला आहे. बॅट खूप जवळची गोष्ट आहे, कारण एकदा खराब आऊट झाल्यामुळे युवराज सिंगने येऊन डगआउटमध्ये बॅट फेकली होती. सचिन तेंडुलकर त्यांनी युवराजला सांगितलं, याच बॅटनी तुझ्या ताटात जेवण दिलंय, तर याच्या पुढे कधी बॅट फेकू नको खराब खेळ झाल्यामुळे. आणि तिथून युवराज सिंगने ऐकलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 6 बॉल 6 षटकारसुद्धा युवराजच्या बॅटमधून आल्या होत्या. तर बरीचशी कारणं असतात. नाराज आहे तर बाज एक सिंगल आली, नाहीतर हा तिसराही षटकार आला असता. हा चांगली गोलंदाजी, हो इथे धावाची संधी आहे. हा डायरेक्ट फेकी खूप महत्वाची ठरली असती. एक सिंगल आले साबिरला. मॅच अटीतटीच आहे. 4 चेंडू 14 धावा झाल्यात. 3 बॉल 13 होत्या. या मॅच मध्ये एकाचे 3 13 नक्की वाजणार आहेत. फटका अरबाजचा, या षटकातील तिसरा. स्ट्राईक जशी मिळाली, नाव आहे अरबाज टांडगे. 5 बॉल 20, 102चा करायचा पाठलाग. सलमान गराडे विकेट कीपर आलेत गोलंदाजाकडे, चर्चा करतायत. रियान चर्चा करतायत. आता चर्चा नक्की वाढते. मुहीब फलंदाजीत मुहीबनीच धावा केल्यात, गोलंदाजीत त्याच्याकडूनच धावा जात आहेत. टीट फॉर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आज अरबाज टांडगे एक वेगळ्याच मूडमध्ये मैदानात आहे. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आहे. आज मी करून दाखवेन या धाडसाने, या जिद्दीने मैदानात उतरले अरबाज. 101चं आव्हान 102 पार करायचे आहेत. मुहीब अरबाजसाठी. हा इथे डॉट बॉल येईल. सन्मान्य गफूर साटविलकर साहेब यांचे आगमन होते, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत मुख्य व्यासपीठावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि काय गरमागरमीचा मॅच आहे. एक रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध मैदानात सुरू आहे. 3 दिवस जे वातावरण शांत होता, 4थ्या दिवसात इथे वादळी वारे सुटलेत. 4 मिनिटं 30 सेकंदात पहिलं षटक संपलंय. टायमर इथं लावला जातोय. 1 षटकात 20 धावा. चला पॉवर प्ले घेतील का, पण निर्णय काय येतो पंचांचा. सर बॅटिंग पॉवर प्ले, यस बॅटिंग पॉवर प्ले. पंचांचा निर्णय आलाय. स्ट्राईकला आता साबिर असतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी कुडकी एक्सप्रेस रिहान राजपूरकर. अरबाजनी दाखवले करून, साबिरलाही दाखवावं लागेल. 5 बॉल 19 अरबाज टांडगे. 102 धावांचं मोठं आव्हान. हा हिमालय पार करायचा असेल तर एकट्या दुकट्याला सहन शक्य होणार नाही. सगळ्यांच्या साथीने टीमवर्क करावं लागेल. 30 बॉल अजून 82 धावांची गरज. रिहान साबिरसाठी. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत ऐमान. मिड विकेटवरून वेगाने आलेत. एक सिंगल येते साबिरला. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक जाते अरबाजकडे. धावसंख्या 21. अरबाज आज वेगळ्याच मूड मध्ये आहेत. आज आक्रमक फलंदाजी. अरबाजलाही माहिती आहे मला काय करायचं आहे. जिद्द बाळगली, स्वप्न बाळगलंय हा सामना जिंकण्याचा. रिहान चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. एक बॉल मध्ये हे प्रेशर मॅचचं वाढताना.
पहिला बॉल आहे जो डॉट केलाय अरबाजनी स्वतः वेल लेफ्ट केला. आदिल बालदार यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर या. फुलटॉस फटका गॅप मध्ये वन बाउंस सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चेंडू फरार. आज अरबाजनी मात्र चेंडूला दाखवले सीमारेषेची ओढ. आला बॉल चाललाय बाउंड्री बाहेर. आज अरबाजची बॅट वेगळ्याच रंगात आहे. आज जबरदस्त मूड मध्ये आहेत अरबाज तांडगे. 7 बॉल 23 ची इनिंग आतापर्यंत त्यांनी बनवले बिल्ड केले. त्यालाही माहिती आहे कुठेतरी मॅच पूर्ण खेळून संपवायची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात मला थांबायचं आहे. धावसंख्या 25. 27 बॉल 77 धावा. रिहान अरबाज साडी फुलटॉस एका हाताने वन हँडेड. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आज अरबाज थांबायला तयार नाही. धावसंख्या 31. 10 बॉल मध्येच 31 आल्यात. 26 बॉल 71 धावांची गरज. रिहान अरबाज साडी पुढचा बॉल. आणखीन एक कव्हर मधून वन बाउन्स. 4 धावा येत आहेत. चौकार. काय फलंदाजी केली इथे अरबाजनी. अफलातून फटकेबाजी. पंचवीस चेंडू 67 धावा अजूनही पाहिजे आहेत. धावा झाल्यात 35. पुढचा बॉल रिहानचा अरबाज साडी. हा इथे आपटाकर फटका बसलाय. शेप चेंडूच्या खाली आहे. झेल टिपलाय. अरबाजच्या बारी चालत. मॅच पहा आता कलाटणी. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. 10 बॉल 33 ची इनिंग अरबाज माघारी आलेत. शेप शकील जमरुद खान यांच्याकडून शेबनी झेल टिपलाय. 100 रुपयाचा पारितोषिक. महत्वाचा कॅच. सन्माननीय इम्तियाज मनियार यांचे हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. फ्रेंड्स ग्रुप गोंडघर पर्व दुसरं. सन्माननीय अल्ताफभाई खतीब यांचे आगमन होते. त्यांना विनंती असेल मुख्य अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावर या. अल्ताफभाई खतीब. चार षटकात आता 67 करायचे आहेत. 33 धावांची इनिंग. वाटलं होतं हे वादळ. ऐमान आलेत आता गोलंदाजीसाठी. ऐमान कोकाडे. स्ट्राईकला साबिर शेख. नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर शेफ टाणगे. 24 चेंडू 67 धावांची गरज आहे अजूनही. फटका बसला इथे. सैमान चेंडूच्या खाली. हो झेल धरणीला दान. हो धावाची सुद्धा संधी होती. नाराज आहेत रियान. हा मॅच सुटलाय का कॅच सुटलाय सैमान कडून. साबिर शेखचा झेल होता.
23 चेंडूत 65. सोपं गणित याच्यापेक्षा असू शकतं की 10 षटकार 23 बॉलमध्ये. तेच कदाचित मुस्तकीमनी सुद्धा सांगितलं आपल्या बॅटरला. हा परफेक्ट यॉर्कर, जोरदार अपील. कॉट बिहाइंड साठी जोरदार अपील. नॉट आउट. बॉलचा पुरवठा केला जातोय मुख्य आयोजक राजू नाईक यांच्या हस्ते. आपण पाहतोय मैदानात स्टॉप वॉच थांबवायचा एव्हराज. ऐमान साबीरसाठी डॉट बॉल. खराब फलंदाजी साबिर शेखची. 5 बॉल 4 फक्त साबिरची धावसंख्या आहे. बाद झाले आणि अजू 11 श्रीवर्धन साठी धावा मात्र थांबल्या. 102चं टार्गेट कुठल्या एकट्या प्लेअरनी कंप्लीट होणार नाही. टीमवर्क गरजेचं आहे. प्रत्येकाला मोठी इनिंग खेळावी लागेल. फटका इथेही बसलाय. एक सिंगल फक्त येते. ऐमान कोकाटे गोलंदाजीसाठी. वीस चेंडू 64 धावा अजूनही पाहिजेत. आता मॅच थोडा लांब आहे. दिल्ली अब दूर आहे पण धावा कराव्या लागतील. हा डॉट बॉल. या षटकात काय गोलंदाजी केले ऐमाननी. अवघ्या 3 धावा दिल्यात 5 बॉलमध्ये. जिथे रिक्वायर्ड रन रेट 18, 19, 20 ला टच करते तिथे 3 धावा काम चालणार नाही अजू 11 श्रीवर्धनचं. नाझीम 11 मसळाई वाट पाहते कोण येईल आमच्या सोबत फायनल मॅच खेळण्यासाठी. मुदस्सिरी प्लॅनिंग करतायत कुणाला गोलंदाजी करावी लागेल. रिहानला का अरबाजला कोण येईल फायनल खेळण्यासाठी. इम्तियाज मनियार सुद्धा मॅचचा आनंद घेतात. परफेक्ट यॉर्कर याच दरम्यान ऐमानचा. जबरदस्त गोलंदाजी ऐमान. महत्वाच्या मॅच मध्ये अवघ्या 4 धावांचं षटक हाताळले कॅप्टन ऐमान कोकाटे. कमालीची गोलंदाजी ज्यामध्ये एक झेल सुटलाय ऐमानकडून. विकेटलेस गेलेत. आता इथे मॅच विकेटलेस किंवा विकेट घेणं महत्वाचं नाही. तुम्ही काही षटक हाताळताय. 3 षटकात 39 धावा झाल्यात. 1 विकेट. फव्वाद भालदार यांच्याकडून फ्रेंड्स ग्रुपसाठी 500 रुपयाची देणगी आले. त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. दुसरं षटक वैयक्तिक कोठ्यातील शेवटचं षटक घेऊन रियान राजपूरकर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात 1 विकेट आणि 15 धावा. शेवटच्या बॉलला अरबाज ठाणगेचा विकेट घेतला होता. आज टिपलेला शोएबनी झेल. बी एन्जॉय करतील जर फायनल मध्ये गेला संघ तर. शेब ठाणगे स्ट्राईकला. आणखीन एक चांगला बॉल. डायरेक्ट हिटची संधी आहे. बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 40. 62 धावा पाहिजे आहेत.
रिहान डॉट बॉल. साबिरला तर वाटलं की वाईड येईल. जबरदस्त गोलंदाजी इथे. आता कठीण आहे. 16 बॉल 62. कठीण आहे पण अशक्य नाही. क्रिकेट आहे. मॅच मध्ये इथूनही श्रीवर्धन कमबॅक करू शकतं मोठे फटके आले तर. डाव्यास्तीच्या बाहेर. नो बॉल. फ्री हिट. आता इथे नो बॉल. याच्यावर जर चौकार किंवा षटकार आला असता आणि पुढच्या फ्री हिटला मोठी धावसंख्या तर मॅच मध्ये आली. रिकव्हर रेट आता टच झाले 23ला. म्हणजे प्रत्येक षटकाच्या मागे 4-4 षटकार ठोकावे लागतील. सुरेख गोलंदाजी. फ्रीटचा बॉल. ऐमान अपील करतायत. फ्रीटचा बॉल आहे ऐमान. लेग बिफोर साठी अपील आहे. विसरतात खेळाडू एक्साइटेडमेंट मध्ये. लेग बायच्या स्वरूपात ही धावेल. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. स्ट्राईक शोएबकडे. 9 बॉल 5. साबिर. खराब फलंदाजी. या 9 मध्ये आज मॅचला गरज होती 20-25 धावांची. शेब. पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. व्हाईट बॉल +2 टोटल 3. बॅटने जर धावा आल्या असत्या ना तर नो वाईड आल्याच होत्या अजून 11 श्रीवर्धनला. अरबाज टाणगे 10 बॉल 33 ची काय सुरुवात ती केली होती. अरबाज बाद झालेली मॅच पूर्णपणे मायरा 11 कडे झुकताना दिसतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर. एक सिंगल. फवाद बालदार यांच्याकडून फ्रेंड्स ग्रुप गोंडकर साठी 500 रुपयाची देणगी आले. त्यांचे खूप खूप आभार. #46 धावा. 102 धावांचं लक्ष. रिहान साबिर साठी. यावेळेस काय स्ट्रोक खेळलाय पहा. जबरदस्त स्ट्रोक. 52 धावा. याची रील मला वाटतं मयुरेश्वर येईल आज. जबरदस्त स्ट्रोक आहे साबिर शेखचा. झोपलेत पूर्ण मैदानात. जबरदस्त स्ट्रोक. 52 धावा आल्यात. 50 धावा पाहिजे. 13 बॉल 50. फटकावेत खेळलाय. झेल होईल का. क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूसाठी. रहित चिबिलकर. वाह काय झेल टिपलाय रहितने. फलंदाज बाद. 12 बॉल 50 ची गरज आहे आता मैदानात. रॉकी. सुफियान. काय झेल टिपलाय रहितने सुद्धा. लॉंग ऑन वरून धावत आले. सर्कल मध्ये जवळजवळ 38 सर्कल मध्ये हा झेल टिपला. 12 बॉल 50. मनोहर तलवसकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक रहितला. हा झेल टिपला.
इम्तियाज मनियार साहेबांकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक रईस चिविलकरला. जबरदस्त झेल टिपला, महत्वाचा कॅच. सौरभ शिलकर आलेत गोलंदाजीला. 12 बॉल 50, पण इथूनही आशा आहेत श्रीवर्धनला. 12 बॉल 50. सौरभ शिलकर शेपसाठी. वाईड बॉल +22, टोटल 2. 12 बॉल 48, एक एक रन महत्वाचा आहे. आणि 12 मध्ये 8 षटकार 48 धावांसाठी मारावे लागतील. हे काम कठीण आहे. सौरभ सुफियान रॉकीसाठी. शोएब 4 बॉल 3. रॉकी एक हार्ड हिटर बॅट्समन आहेत. आता गरज आहे अजू 11 श्रीवर्धनला. रॉकीच्या बॅटमधून ती फटकेबाजी पाहण्यासाठी तमाम श्रीवर्धनकर लक्ष लावून आहेत. हा पहिलाच बॉल इथे डॉट येतोय. स्ट्राईक चेंज केलेली नाही आहे. 11 बॉल 48. फटका बसलाय. झेल होईल का? रियान पोचलेत कॅचवर. सुफियान रॉकी सुद्धा बाद. आता 10 बॉल 48, 8 षटकार. मुबीन शेख न्यू बॅटर. चांगली गोलंदाजी सौरभ शिलकरची. सौरभ चांगली गोलंदाजी केली. तवा झाल्या 54 करायच्यात 48. चेंडू शिल्लक आहेत 10. मुबीन आहे स्ट्राईकला. जोरदार अपील. डॉट बॉल. आता मॅच पूर्णपणे मायरा 11 कडे झुकताना दिसते. 9 बॉल 48. चांगली गोलंदाजी सौरभ शिलकरची सुद्धा पाहायला मिळते. धावा झाल्यात 55. चांगला फटका शेपचा. जाता जाता का होईना, पण विजयाचं मार्जिन, पराभवाचं मार्जिन कुठेतरी कमी करताना हा षटकार शेपच्या बॅटमधून. जेव्हा सुरुवातीला आले होते शेप, तेव्हाच ही फटकेबाजी अपेक्षित होती त्यांच्याकडून. धावा झाल्यात 61. हा नो बॉल होता. इथे षटकार महत्वाचा होता नो बॉलला. सात बॉल 40 पाहिजे. फ्रीटचा बॉल. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सौरभजी.
जोरदार अपील, कॉट बिहाइंड साडी. नॉट आउट. सलमान तर पंचांच्या जवळ गेले होते की का आउट नाही दिले. सहा बॉल 40. इम्रान डावरे आलेत गोलंदाजसाठी. पहिला बॉल डॉट. 5 बॉल 40 आणि आता जवळजवळ निर्धारित झाले. औपचारिकता बाकी की मायरा 11 पुन्हा एकदा फायनल मध्ये पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. सन्माननीय मुस्तकीम डावरे गुणघरचे जावई, आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. मुस्तकीम डावरे साहेब. इम्रान मुस्तकीम साठी. फटका चांगला खेळलाय मुस्तकीमने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धाव घेत नाही मुस्तकीम. मुस्तकीमला मी फलंदाजी करताना पाहिले, ते चांगले स्ट्रोक खेळतात. अफान. आपण राजू नाईक यांची भेट घ्या. अफान. डॉट बॉल. अफान. राजू नाईक यांची भेट घ्या. अफान. हो हो मुस्तकीम श्रीवर्धनच्या डगआउट मध्येच मारलाय षटकार आणि सांगितले पुढच्या मॅचला जरा लवकर पाठवा, मी फलंदाजी करू शकतो. मुस्तकीमने दाखवून दिले. रिवर्स देखील. वा मुस्तकीम वा. चौकार. अफान. अफान. अफान आपण या इकडे. मोहम्मद इरफान राठविलकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल 2 500 रुपयाचं पारितोषिक आहे.